नमस्कार मंडळी. हास्य हाच अजेंडा घेऊन सुरू होत आहे कॉमेडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची आजची मीटिंग. अर्थात सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, काही काळापूर्वी एका गुजराती निर्मात्याला एक हॉरर गोष्ट ऐकवायला एक लेखक आला होता. तो तुम्हाला आठवतोय? आज पुन्हा एकदा त्याच निर्मात्याला एक इमोशनल गोष्ट ऐकवायला पुन्हा एक लेखक आलाय. बघूया तिथे काय होत आहे ते. हे भन्नाट स्टोरी टेलिंग करायला आज आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत आणि भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. बैठ जाओ सामराव, बैठ जाओ. सॉरी जरा ट्रैफिक में अटवाई गए थे. चलो शुरू करिए. चलो आ लेखक छे. हाँ सर, हेच आहेत. कापरेकर गुरुजींनी पाठवलंय. भोजने नहीं, जोबने. हाँ, युगंधर जोबने. याच्या आधी आपण पहिला कधी भेटलोय? पहिला कधीच नाही भेटलोय. ना स्क्रिप्टवर नाव पण लिहिलेलं आहे त्यांनी. आहे, मी युगंधर जोबने. ठीक छे. नाही काय झाला की ते मागे त्या कापरेकर गुरुजीने एकाला पाठवलं होता. लई टाइम खोटा केला होता. पण काय बोलू शकत नाही ना. कापरेकर गुरुजी कसं एकदम गुरुजी आहेत. पक्का भोजने ना ती नाही, जोबने. युगंधर जोबने. ठीक छे भाई, सांभळ. મને ના એકદમ ઇમોશનલ સ્ટોરી જોઈએ. એકદમ બેકાર ઇમોશનલ સ્ટોરી. सर, ही स्टोरी जर तुम्हाला इमोशनल नाही वाटली ना, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात लेखणी हातात घेणार नाही. पेन कशाला फेकला तुम्ही? एवढा राग नाही. रिलॅक्स. सर, एकदम जेन्युइन वाटून राहिले ते. कापरेकर गुरुजी आहे ना, असंच कोणाला बी पाठवणार नाही. वाच भाई वाच. बने. हाँ, 3-4 ग्लास पाणी आणाल का प्लीज? पाणी 3-4 ग्लास केम? हां, म्हणजे गोष्ट इमोशनल आहे ना, ती ऐकल्यानंतर खूप रडू येईल, मग पाणी प्यावं लागेल ना. એની માને કોન્ફિડન્સ જો મને બહુ ગમ્યો. જા બને. હા, પાણી આન. શું કરે છે વા? सॉरी, म्हणजे माझ्या घरी 2च बॉक्स होते म्हणून 2च आणले. पण शेना માટે? हे कशाला? डोळे पुसायला. अरे बापरे. हे 2 इंटरवल पर्यंत पुरतील. आपल्याकडे असतील तर तेवढे आणून ठेवा लागतील. नाही, ठीक आहे. वाचा तुम्ही. वाच. सामराव एकदम डेंजरस सिरियस आहे. हा, चल वाचो. हां, युगंधर, छान वाचा. हो, मी आपलं ठरलंय तसंच वाचणार आहे. काय टेन्शन नाही. ऑल दी बेस्ट युगंधर जोबने. थँक्यू जोबने युगंधर. सामराव, हां. अरे हा सुरुवातीलाच कॉमेडी करतोय. नाही, ते स्क्रिप्ट नाही वाचत ते पण. ओ सर, स्क्रिप्ट वाचा ना तुम्ही. स्क्रिप्ट. चल. हा सामडो. तर कथेचं नाव आहे वेदनेचा जखमी पाऊस. हे कशाला? पाणी पुसून घ्या. घ्या पाणी द्या त्यांना. बने ना पाणी द्या. ठीक आहे. पाणी का? त्यांना मी कथेचं नाव सांगितलं ना, तुम्हालाही सांगतो. हां, या पटकन. ठीक, एक ग्लास ठेवतो. नाही, ग्लास तुमच्या हातात पण ठेवा, तुम्हाला लागेल. आता मी तुम्हाला नाव सांगणार आहे ना. कथेचं नाव आहे वेदनेचा जखमी पाऊस. युगंधर, तू ओके आहेस ना? हा, मी ओके, एकदम ओके. सामराव, अरे स्वतःशी बोलतोय. नाही, ते क्रिएटिव्ह लोकांचे जरा वेगळं असतं ना, तसं असेल ते. सर, आपण खरंच पहिला भेटलोय?
आपण याच्या आधी भेटलोय? नाही. हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. नाही ना? वाच वाच वाच. फिल्मची सुरुवात स्नेहलता बिल्डिंग पासून होते. स्नेहलता नावाच्या बिल्डिंगच्या खिडकीतून कॅमेरा आत जातो आणि आपल्याला दिसतं तिथे एक बाई किचन मध्ये कांदा कापते. यात रडण्यासारखं काय? नाही नाही, ती बाई पण रडत असेल ना. नाही नाही, मला रडू येत आहे. का? का म्हणजे सर कळेल, सगळ्यांना कळेल. मेहता सर, प्रश्न फक्त एका कांद्याचा नाही आहे सर. या कांद्याच्या मागे जे रहस्य आहे, जे दुःख आहे, जे तुम्हाला कळलं ना तर तुम्ही इतके रडाल की वाच ना तू पहिलं वाच ना. हे बघ, याच्यात इमोशनल काय आहे ना ते मला आधी ऐकू दे, मग मी ठरवेन. हा तू वाच. ती स्नेहलता डुंगरी कापत होती. पुढे डुंगरी कांदो. अरे हा कॉमेडी करतो यार. अरे कांदा कापत होती ना ती. हा कांदा हा, काप. स्नेहलता कांदा कापत होती. कोण स्नेहलता? अरे ती बाई आतमध्ये कांदा कापते. स्नेहलता बिल्डिंगचं नाव आहे. हा सर. बाईचं नाव अलका आहे, जे मी अजून सांगितलं नाहीये मी. बिल्डिंग स्नेहलता. ठीक छे. जी कोणी होती ती कांदा कापत होती. आगड पुढे. हा पुढे पुढे ती कांदा कापते आणि तिला असं कळतं की हा आता आपल्या घरातला उरलेला शेवटचा एकच कांदा आहे. अलका घरात एकटीच आहे. तिच्या घरात उरलेला शेवटचा एकच कांदा तिने कापलाय आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते. टिंग टॉंग. ए सामराव, बेल नाही, नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाल्याची बातमी आली असेल. नाही नाही. अच्छा, मग तिची आई मेली आहे. नाही, ते नाही. बॉयफ्रेंड. नाही, बघितलं सर, लोक सुद्धा असंच गेस करणार, पण आपण त्याला धक्का देऊन इमोशनल करणार. म्हणजे दारावरची बेल वाजली म्हणून ते दारावर बघायला गेली. दार उघडते तर काय, समोर राजेश उभा. राजेश शेटले तुझा नवरा, बिल्डिंगचा वॉचमॅन. वॉचमॅनचं नाव राजेश का? हा मग आगड. मग ती राजेशला विचारते, क्या हुआ? राजेश म्हणतो, आज शाम को पानी नहीं आएगा. ऐका, झोपणे. नाही, मला नको हे. नाही, झोपणे. मी नाही लिहू शकत. पुढचं वाचा ना तुम्ही. मला त्रास होतोय. ऐका, नाही होत मला त्रास. युगंधर कंट्रोल नाही, पण मला त्रास होतोय. अरे पण तू, मला माहितीये तू हलक्या मनाचा आहेस, माझं नाही रे. मला यांची काळजी वाटते. ऐका, झोपणे. शांत व्हा तुम्ही. आज शाम को पानी नहीं आएगा. झोपणे, उठा. ऐका 2 मिनिटं उठा. ऐका, तुम्ही शांत व्हा. इकडे बसून. आज शाम को पानी नहीं आएगा. नाही येणार. इकडे बस. छान, नीट छान. सामराव, एक मिनिट बाबा. इकडे बघ. तू नक्की आधी पहिला भेटला नाही मला? नाही, मला असं वाटतं कुठेतरी पाहिलंय तुला. नाही, मला तुम्ही नाही पाहिले. आपण पहिल्यांदाच भेटतोय सर. हे बघा, मला हे वाचायला देऊ नका. मला खूप त्रास होतो. हे तुम्हीच वाचा. मी तुमच्या पाया पडतो. मी वाचू. अरे बाप, तुमचं अक्षर किती किचमिड आहे हो. म्हणजे हे लागतच नाही ना काही. तुम्हीच वाचा. नाही, मला नका देऊ. मला प्लीज देऊ नका. मला नका देऊ. मला चक्कर येईल. मला नका देऊ. ए भाय, तू वाच ना. तुला चक्कर आले, मी डॉक्टरकडे नेईल, खर्चा करेल, सगळा करेल, पण तू वाच. बापरे. याच्यात काय इमोशनल आहे ते मला सांग. बापरे. हा. बापरे, युगंधर आता वाच. नाही पण, अरे पण त्याला त्रास होईल ना. पण ते त्रास ए वाच ना, युगंधर, वाच रे. झोपणे, तुम्ही वाचा. वाच. तू वाच.
याच्यात इमोशनल काय आहे ना ते मला दाखव. इमोशनल सगळं आहे याच्यातला पूर्णविराम पण इमोशनल आहे. अरे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो साहेब, ही गोष्ट करू नका तुम्ही. या गोष्टीमुळे समाजाला धोका आहे. समाजातली माणसं रडून रडून मरतील. ही गोष्ट नका करू तुम्ही. ए सामराव, तुला खरंच वाटतं आज शाम को पाणी नाही आएगा, लोक मेली असं होईल? वाटतं तुला? काहीच वाटत नाही. सर तुम्हाला सांगू सर, कापरेकर गुरुजींना पण मी जेव्हा गोष्ट ऐकवली ना, 5 दिवस रडत होते. 5 दिवस. ए भाय, मला फक्त 2 मिनिट रडायचं. एवढाच रडायचं. एवढा तरी रडव तू फक्त. एवढा. मी तुझ्या पाया पडते. काहीतरी इमोशनल. टेन्शन नका घेऊ. तर ती किचन मध्ये गेली. किचन मध्ये गेल्यानंतर बहादूर टीव्ही लावतो. 1 मिनिट. कोण बहादूर? आता बहादूर कोणचे? तिचा नवरा. नवऱ्याचे नाव बहादूर आहे? कारण तो नेपाळचा आहे ना, त्याचं नाव बहादूर आहे. अरे पण तू बोलला होता की ती एकटीच घरी आहे. हा कुठून आला? तिला माहिती नव्हतं की नवरा पण घरी आहे, म्हणून ती एकटीच घरी आहे. हे नॉर्मल बोल ना, मग तू रडून कशाला सांगते? तिला नाही माहिती तर ह्याच्यात रडून कशाला सांगते? तू नॉर्मल बोल ना. रडून कशाला सांगते? जर तुम्हाला सांगितलं ना तुम्ही धाय मोकलून रडाल. अरे मला रडायचं आहे. हा ना कडक करून ठेवलाय, धाय मोकलायचा आहे. तू सांग ना यार, काहीतरी बोल तू इमोशनल. झोपणे वाचा ना. ह्याच्यात इमोशनल काय आहे ते वाच. सांग ना भाऊ. ऐकव ना तू. ठीक आहे तुम्हाला ऐकायचंच आहे ना. आता बघाच तुम्ही. काय झालं ना, तुम्ही जबाबदार नाही. अरे तू वाच झोपणे वाच आगड वाच. ठीक आहे. युगंधर अजिबात माघार घेऊ नको. मी आता नाही, मी आता ऐकत नाही. मी आता ठीक आहे. बहादूर टीव्ही लावतो. पण त्याची फेवरेट सिरियल संपलेली असते. म्हणून त्याला चॅनल बदलायचं असतो. आणि तो रिमोट शोधतो, पण त्याला रिमोट मिळत नाही. रे देवा, का? अरे शत्रू बरोबर पण असं होऊ नये, माहितीये? त्याला रिमोट मिळत नाही. रिमोट मिळत नाही त्याला. मग तो टीव्ही जवळ जातो. बहादूर टीव्ही जवळ जातो. चॅनल बदललं म्हणून बटन शोधतो, तर त्याची 4 बटन तुटलेली असतात. घ्या. ऐका झोपणे. वर या. याच्या पुढे मला सहन नाही होत आहे. सांगा बटन तुटलेली असतात. मग काय पुढे? मग काय नरेंद्र काय करणार पुढे? अरे नरेंद्र कोण आहे? नवऱ्याचे नाव बहादूर आहे. नवऱ्याचे नाव बहादूर आहे ना. नाही, बहादूर वॉचमॅनचं नाव आहे ना. अरे वॉचमन राजेश होता ना. राजेश बिल्डिंगचं नाव आहे दादा. अरे हो दादा. अरे स्नेहलता आहे ना बिल्डिंगचं नाव. स्नेहलता त्या बाईचं नाव आहे. ती कांदा कापत होती ना. हो का? मग अलका कोण आहे? अलका कुठे कोण आहे? अरे ओ काय करा कडे? अलका आहे ना, कांदा कापत होती स्नेहलता नावाच्या बिल्डिंग मध्ये. आणि तिथे तिचा नवरा होता बहादूर. बाहेर वॉचमन आला होता ना राजेश नावाचा. वॉचमॅनचं नाव राजेश नाही, मग मेहता आहे. मेहता मी आहे. मग इकडे काय करताय? पाणी सोडायला जा. 1 मिनिट. आता कोणी मध्ये बोलायचं नाही. 1 मिनिट सांग. बिल्डिंगचं नाव काय आहे? स्नेहलता. बाईचं नाव काय आहे? अलका. नवऱ्याचं नाव काय? राजेश. वॉचमॅनचं नाव काय? बहादूर. तुझं नाव काय? ओंकार भोजने. ओंकार भोजने. युगंधर छप्पर उघडं पडलं. बघ तुझं तू. मेहता कापायचा की तोडायचा? कापूया. शर्माला बोलवा, देसाईला बोलवा, सगळ्यांना बोलवा. ह्याच्या आईला क्या बात है. हसत पुरते रडलो. मस्त. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. फॅन्टॅस्टिक. मला खूप मजा आली. ओमकार, तू खरंच एक कम्प्लीट मॅड ॲक्टर आहेस.
तू त्या भूमिकांमध्ये जे शोधून काढतोस ते मला प्रचंड आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तू त्या भूमिकेत जे शोधतोस ते दुसऱ्या भूमिकेत कधीच टाकत नाहीस. तुझं कधीच कन्फ्युजन होत नाही की तात्यामध्ये आगाआगाईची चाल तुझी कधीच येत नाही, या कॅरेक्टरमध्ये त्या कॅरेक्टरचं बोलणं कधीच येत नाही, तू हे कॅरेक्टर करतोस तेव्हा तू त्या मामासारखा कधीच दिसत नाहीस. तू कमाल आहेस, ब्लेस्ड आहेस, तुला थेट आशीर्वाद आहे त्याचा, असं मला फार मनापासून वाटतं. आणि तो कायम निरंतर तुझ्या डोक्यावरती राहावा अशी मी प्रार्थना करतो. अशा फार मजा आली, विलक्षण कॅरेक्टर होतं, मी खूप एन्जॉय केलं. फॅन्टॅस्टिक. मंडळी, लग्नात आलेल्या आहेराच्या पाकिटातून बाहेर पडणार आहे धमाल विनोदाची भेट, जी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सुंदरच झालं. कार्य किती उत्तम झालंय काय सुनबाई. छान झालं म्हणजे. नाही, सुंदर म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेवण अप्रतिम होतं. अप्रतिम. लोक आणि सांगून गेले जेवण आवडलं म्हणून. तरी आपण लिहिलेलं होतं आहेर नको, पण किती जणांनी आहेर दिला बघितलं ना. काय रे किती मस्तोस आहेस अजून तू. पण सुनबाई तुझ्या घरच्यांनी सुद्धा चांगली बडदास्त ठेवली होती हो आमची. हा, तुझी आई वगैरे व्यवस्थित, बाबा वगैरे अगदी विचारत होते हा जेवण आवडलं का वगैरे. आणि तुझी ती कोणती काकू, श्यामल काकू. श्यामल काकू, सॉरी ही श्यामल काकू. अरे बाप रे बाप रे, सगळ्या गोष्टींची उत्तर होती श्यामल काकूकडे. हा, श्यामल काकू हे कुठे, ते थाळी कुठे, हे इकडे श्यामल काकू आहे. कॅटरिंगचंही विचारलं का, श्यामल काकू तिकडे. सर मला म्हणाली टेन्शन घेऊ नका, मी आहे सगळीकडे. इथे श्यामल, तिथे श्यामल, म्हणजे कॅटरिंगच्या इथे श्यामल, त्याच्यानंतर ते रुखवत होतं तिथे श्यामल. सगळ्यांच्या तोंडी मुखी फक्त श्यामल हे नाव होतं. आणि कालपासून तुम्ही सारखं श्यामल 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 करताय, त्याचं काय. गाणं पण कुठलं गुणगुणताय. श्यामल श्यामल कदम, श्यामल श्यामल कदम. दुसरं काही सुचतच नाहीये का. श्यामल कदम तिचं नाव ना, म्हणून. आणि चांगलं काम करत होती ती, मग तिचं नाव मुखी येणार. अच्छा अच्छा, म्हणजे त्या काम करत होते आणि माझं काय. लग्नासाठी इतकं राबराब राबते, माझ्याकडे नाही जात तुमची नजर. अगं तुझ्याकडे जात होती, पण तुझ्यावर गाणं नाही ना. रसिका रसिका असं काही गाणं नाही. मस्करी करत होतो मी. आमच्याकडे असं एकदम वातावरण असतं सुनबाई, एकदम मस्त. आमच्याकडे असं वातावरण असतं, हसत खेळत मजा असते आमच्याकडे. बघ येतं ना. चल का रे. ते आपलं हनीमूनच्या बॅग भरू ना आपण. चल. हो आलेच आई. पूजा आणि देवदर्शन राहिले रे ओंक्या. माहितीये आई, माहितीये राहिलंय ते, माहितीये. नाही म्हणजे घाई गडबडीत विसरून जायला नको म्हणून आपली आठवण करून दिली. बाकी खरंच बॅग भरणार आहे मी, उगाच काहीतरी तू. बस काय बॅगेचं काय, बॅग भरायला कितीसा वेळ लागतोय. आम्ही भरू नंतर, तुला मदत करू बॅग भरायला. बस इकडे बस. अरे गिफ्ट बघूयात ना, लिस्ट करायची आहे. बघ एवढ्या गिफ्ट आहेत मग. आणि उद्या जाऊन आपल्याला इतरांच्या लग्नाला जायला लागेल, त्यामुळे तेव्हा हीच लिस्ट कामाला येते नाही का हो. अगदी अगदी. पण तुला खरं सांगू का, गिफ्ट मध्ये टिपिकल वस्तू असणार. तुला सांगतो कॅश किती मिळाली ते बघा. काय तुमचं सबसे बडा रुपया. नवीन सुनबाईला कसं वाटेल. श्यामल श्यामल श्यामल. सॉरी, कॅश बघ, कॅश बघ, कॅश बघ, कॅश बघ. किती मिळाली कॅश बघा जरा. उघडा उघडा. ए निखिल, सगळं व्यवस्थित लिहून ठेवा बाळा. लिस्ट व्यवस्थित कर. नंतर लागतं बाबा ते, नंतर कोणी किती दिले ते. मामा पहिलं पाकिट सुनील वेंगुर्लेकर. अगं बाई, माझा वेंगुर्ल्याचा भाऊ. वेंगुर्ल्याहून खास आला होता हो. अरे मी म्हंटल त्याला आहेर वगैरे करू नको, नाही पण ऐकला नाही. रीतीभातीला अगदी पक्का आहे माझा भाऊ. 11 रुपये. या रीती भातूच्या 11 रुपये भरले त्यांनी. ऋतू भातूच्या माणसाने 11 रुपये भरले तुझ्या भावाने. असू द्या. 7 वाट्या सीताफळ बासुंदी प्यायला. बघितलं मी, माझं लक्ष होतं. बासुंदीवाला येताना दिसला की संपवायचा बासुंदीची वाटी. नाही मी बघितलं. खाणं काढू नका. मी काढत नाहीये, खाणं नाही काढत आहे. काय करताय बाबा, कशाला उगाच काही. नाही अरे बाळा, मी खाणं कुणाचंच काढत नाही. माझ्या घरात या वर्षभर राहा, मजा करा, मुद्दा तो नाहीये. पण हिचा भाऊ 11 रुपये दिले त्यांनी आणि एवढी बासुंदी घेतली. मला सांग, सीताफळाची बी तरी येते त्या. नाही येणार, पण राहू दे ना. नाही 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 नाही, या भावाच्या मुलीच्या लग्नाला मी 551 टाकले होते की नाही मला सांग. पुरे करा. मला माहितीये मला माझ्या बाहेरची माणसं खूप
तुमच्या डोळ्यात नाही, नेहमीच आहेच तुमचं. कमी केलंय का माझ्या माहेरच्यांनी आतापर्यंत? नाही. राहिलं ना हजर, अगं, कोण हळू मानून सुन. घ्यावं तर आई, काय? थांब ना. मग कसे वागतात ओंक्या अगं, हे? सुनबाई आहे. मग तेच म्हणते मी, ती आहे, तिला काय वाटेल, तिला गैरसमज अगं होईल. नाही आई नाही वाटणं ए, तुला मस्करी करतोय आम्ही. हा, आमच्याकडे हसत खेळत असं इकडे बघलं का सुनबाई, आमच्याकडे हसत खेळत वातावरण हो, असतं. बाबा. बघ रे पुढे काय. बघतोय मामा. हा बघ बघ लवकर बघ. चिठ्ठी आहे मामा. चिठ्ठी चिठ्ठी दिली आहे ना. काय चिठ्ठी आहे? चेतू अखेर झालीच ना दुसऱ्याची. खुश राहा पण त्याच्यामध्ये मलाच बघत राहा. ओंकार, मस्करी मस्करी मस्करी. हा, चला चला पुढच्या आहेराचं पाकिट बघा. मस्करी कर. मस्करी मस्करी काय? सुनबाईच्या बॉयफ्रेंडचं पत्र आले, मस्करी म्हणताय? आई बॉयफ्रेंड काय म्हणताय? मग काय म्हणू अगं? कोणी पाठवलंय हे? काय प्रकार आहे हा? माझं खरंच काय बोल नाहीये. ना. काय कोण आहे हा? मला नाही माहिती ओंकार. ऐक मी सांगते, मला नाही माहिती. कोण आहे हा चेतू? मला खरंच नाही माहिती. कोण आहे हा चेतना? कोण आहे? खरं खरं सांग. ओरडू नको. नाही मला नाही एक 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 मिनिट. एक तो हा जीवा आहे ना? हा जीवा आहे ना? खरं खरं सांग. काय 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 नाही नाही काय? हा नाही नाही काय? हिच्या लग्नात मागे मागे फिरत होता सतत. अय्या. सगळीकडे जाऊन चिडचिड करत होता. आई रुखवत घाणे, हे जेवण घाणे, नाश्ता घाण होता. तोच ना? नाही, ओंकार. ज्याने तुझा कान जोरात पिळला तो. येस नाही, अरे. येस तोच बाई. तोच. राग काढला त्यांनी. राग काढला की नाही? काय प्रकार आहे हो हा? लग्नात हार घालताना बाबा स्वतः स्टुलावर उभा राहिला आणि मग हिला खांद्यावर उचलून घेतलं. शिवाय. एवढं वर जायची काय गरज होती? करेक्ट आहे. एवढं वर जायची गरज काय होती? हार घालणार नव्हतो मी तुला, कधीच घालायचा नव्हता. ऐक ना. 4 वेळा नाही पडलो मी हार घालताना. हा इथे लागलाय अजूनही मला. ऐक. खरं खरं सांग, त्यांनी बदला घेतलाय या नाही, सगळ्या अरे गोष्टीचा. काय बाबा. एक 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 बाबा, एक सांगा मिनिट एक ना मिनिट याला. सुनबाई, तो जो तुझा जीवा होता त्याचा मलाही चांगला अनुभव नाही आला. काय? हो आला. जे आहे ते आहे. मी ते म्हणजे? आहे ते कबूल करतो. एक मिनिट. माझ्याशी काय तो केलं? दुष्टपणे वागला. काय काय- केलं काय- त्याने? काय- बाबा. मी नाश्त्याच्या काउंटरवर गेलो होतो. 3 वेळेला माझ्या हाताला धरून त्यांनी खेचलं मला. अगं कसं? बाई, नाही, 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 तेवढं काय झालं. हिंमत का? त्या माणसाची? नाही ऐका. माझ्याशी तर वाईट वागतोयस, बाबांशी वाईट वागला तो? ऐका ऐका बाबा. बाबा तुम्ही नाश्त्यात उपमा मागत होतात की नाही? हा. उपमा नव्हताच, पोहे होते. तुम्ही उपमा उपमा करत गर्दीत जात होतात म्हणून त्यांनी तुम्हाला मागे खेचलं बाबा. आणि तुमच्यामुळे अजून 10 माणसं गेली तिकडे उपमा घ्यायला. मग अगं पण मला कोणीतरी सांगितलं उपमा होता अहो, म्हणून. बाबा उपमा नव्हता हो, पोहे होते आणि उपवासवाल्यांसाठी साबुदाण्याची खिचडी होती. हो. साबुदाण्याची खिचडी होती, मला मिळालीच नाही. अरे अरे अरे, हे मला कोणी सांगितलंच नाही. साबुदाण्याची खिचडी होती, मी खाल्लीच नाही. इथे काय चाललंय? तुम्हाला साबुदाण्याच्या खिचडीची पडलीये? मग काय? तसं- इथे सुनबाईचं लफडं बाहेर पडलंय ते बघा आधी. आई लफडं नका ना म्हणू. मग काय म्हणू काय सुनबाई? म्हणायचं आम्ही? काय प्रकारे काल लग्न झालंय तुझं? मी सांगते माझं असं काही नाहीये. तो जीवा भावासारखा आहे माझ्या. जीवा भावाचाच आहे तो तुझ्या. खरं बघा कसं आलं आई. खरं बघा कसं आलं तोंडातून. ओंकार, अरे जीवा भाव, तो मला जीवा आहे ना भावासारखा आहे. मला माझा मानलेला भाऊ आहे तो. मानलेला भाऊ. मस्त. हा कमाल नातं आहे हे मानलेला भाऊ. ऐक हे संशयाचा जेव्हा कडेलोट होतो ना तेव्हा मानलेला भाऊ ह्या नात्याचा जन्म होतो. लक्षात घे. क्या बात आहे, चला वाक्य हे. बाबा बाबा. ऐका ना. ओंकार ऐक, असं खरंच काही नाहीये. मी खरंच सांगते. खोटं बोलू नकोस तू. नाही असं काय. खोटं बोलू नकोस अरे चेतना. त्याची वेगळी गर्लफ्रेंड आहे. आमचा काहीच संबंध नाहीये, खरं सांगते. खोटारडी आहेस तू चेतना. तू आणि तुझी अख्खी फॅमिली खोटारडी आहे. फॅमिलीला काही बोलू नकोस बाबा. सांगा ना. सुनबाई एक मिनिट. सुनबाई तुमची फॅमिली खोटारडी आहे. घे बाबा. घे. हो, मला जर सांगितलंच नाही त्यांनी साबुदाण्याची खिचडी होती, याला काय अर्थ? अरे बाबा आता आणून देतो मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी. नाही तसं नाही. सिरियसनेस कमी होणार आहे का प्रॉब्लेमचा? नाही सिरियसनेस नाही कमी होणार. मग? हा मॅटर सिरियसच आहे. हा. पण साबुदाण्याची खिचडी मिळायला पाहिजे होती. पातेलं पण खिचडी करते आणि घालते तुमच्या घशात. नाही मुद्दा तो नाहीये. गप्प बसा पण जरा. ठीक. आई माझं तू खरं तर बोलूच नकोस माझ्याशी. बस. बाबा माझं नाहीये काय. मामा नाही मला लोक सांगत होती ना ते बरोबरच होतं. हा. माझ्या त्या भिशीच्या माझ्या मैत्रिणी म्हणाल्या होत्या हिचा फोटो बघून की तुझी सुनबाई दिसते तशी साधी नाहीये. खाली मुंडी पाताळ धुंडी दिसते मुलगी. सांभाळ बाई तुझ्या ओंकारला. तुझा ओंकार साधा आहे. हा हा काय रे, असा काय रिॲक्ट झाला? नाही हा आहे मी. हा हा. नाही तरी मी म्हंटल हल्लीच्या सगळ्याच मुली काही आशा नसतात. नाही पण त्या माझ्या मैत्रिणीच बरोबर होतं. हल्ली ना बऱ्याचशा मुलींची अगदी 3-4 लफडी लग्नाआधी होतातच. आई 7वी 8वीतच लफडी करतात या पोरी. खरंच त्या काळी जन्माला यायला पाहिजे होतं, मजा आली असते. काय तुमचं
काय सगळ्या इच्छा आहेत ना तुमच्या मनात. अगं तसं नाही म्हणत आहे मी. मामा. काय अजून एक चिठ्ठी सापडली. काय सुनबाई मी आतापर्यंत तुझी बाजू घेत होते. काय करायचं या मुलीचं. थांब. काल लग्न नाही झालं, चिठ्ठ्यांवर चिठ्ठ्या आहेत त्या मुलीला. अरे दादा मुलीने लिहिले. काय वाच ना मग. मुलीने ओंकार, मला माहिती आहे आज तू तिचा झालायस, पण लवकरच माझा होशील. हे लग्न काही फार वर्ष टिकत नाही. मी तुझीच वाट बघतेय, तुझीच डी. ही डी कोण आहे ओंकार? थांब सुनबाई थांब. नाही बाबा, मगाचपासून हा मला बोलतो ही डी कोण आहे ओंकार? हे बघ मला वाटतं कोणीतरी मस्करी करत अच्छा, आता मस्करी आहे. हे बग उगाच तू. आता मस्करी वाटते तुला. ही डी कोण आहे ओंकार? मला कळलं पाहिजे. अरे मला नाही माहित बाई डी कोण आहे. मला कसं माहिती असणार कोण आहे. आहे ही डी? आई आता विचारा ना. आता विचारा तुमच्या लाडक्या लेकाला विचारा डी कोण आहे. मगाशी मला विचारत होतात ना तुम्ही. काय रे बाळा, हा सगळा काय प्रकार आहे. आई कुठला सूर आहे तुमचा? खडसावा ना मुलाला. लेकाची बाजू घेताय. मला बरं बोलत होतात आई. मला खरंच माहित नाहीये कोण आहे डी. 1 मिनिट थांब सुनबाई मागे. ओंकार कोण आहे ही डी? बाबा नाही माहित मला कोण आहे डी. कोण आहे ही डी? अरे नाही माहित सांगतोय तरी. एक मिनिट. नाही मला कळलं तुझ्या ती ऑफिस मधली HR मॅनेजर जुली डिसूजा. डिसूजाचा डी आहे ना हा? अगं काय वेळ लागलाय का तुला? आता मला लिंक लागते आई. तू हा तिच्या बरोबर चांगलाच नाचत होता लग्नाच्या वेळेस. आई आता बोला ना. मगाचपासून माझं लफडं करताय. मुलगा गुडू धरतोय. बोला ना आई. काय यार. हे बघ सुनबाई, आमच्या घराण्याचे असले संस्कार वगैरे नाहीये आणि माझ्या ओंक्यावर विश्वास आहे. तो असलं काही वागणार नाही. काय रे बोल ना, घडा बोल ना. असं काही वागला नाही सोड, बोल. शांत तू आधी कशाला तुम्ही शांत बसा. हो शांत बस. बोल मग तिला, सांग तू. शांत मारू नकोस तू. बायको आहे तू शांत बस. तिकडे काही झालेलं नाहीये. हा मामा हा काय रे. अजून एक चिठ्ठी सापडली. बाई ओंक्या माझ्यावर काय येत आहे. दुसरी चिठ्ठी निघाली आहे. माझ्या तिची पण असू शकते. शांत बस. माझी नाहीये. वाच. रसिका आज लाल साडीत टवका दिसत होतीस. आज भी तू जवान आहे. रसिका कोण आहे? कोण आहे रसिका? कोण आहे? मामी. आई रसिका लाल साडी पण टवका. कोणी लिहिली चिठ्ठी? बाबा कोण आहे? भेजणे वाला कोण आहे? कोण आहे? अशोक तर लग्नाला आलाच नव्हता. अशोक कोण आहे? ऐका अशोक कोण आहे? अशोक कोण आहे? मी सांगते. मी सगळं अशोक कोण आहे? अशोक कोण आहे? अच्छा मी ओळखलं. मी सांगते ना. अशोकला मी ओळखलंय. तो पॉलिसीवाला अशोक. हो. पॉलिसीवाला अशोक. पॉलिसीवाला अशोक को पकड लिया. तरीच तो अशोक माझ्या मागे लागला होता. तुम्ही लवकर पॉलिसी काढा भाऊजी. ऐका ना. कारण काय ना तुम्ही कधीही जाऊ शकता. तुमच्या नंतर रसिकाची मी काळजी घेईन पॉलिसीसाठी. अशोक आहे ना? खरं सांग. अहो काय खरं सांग. उगाच वाटेल ते बोलताय तुम्ही. माझा शाळेतला मित्र आहे. कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो आणि माझं त्याचं काय असतं तर घरपर्यंत आणलं असतं का त्याला मी. पण मग तुझ्या तोंडात पटकन असं अशोक असं का नाव निघालं? सांग ना त्याचं कारण दे मला. कारण त्याचा स्वभाव आहे तसा. मला वाटलं की अशी मस्करी अशोकच करू शकतो. अरे भले आदमी का प्लानिंग को मर्डर करने का था. मेरे को गावाने का था उसको. अरे थांबा ना बाबा. मस्करीच असेल हो. अजून एक चिठ्ठी सापडली. अरे तू थांब ना बाबा. तू थांब ना यार. अजून एक चिठ्ठी. नाही थांब. चौगुले अंकल, शादी का 501 रुपए एडजस्ट किया है. अब 20,000 रुपए सागर बार में लेके आओ. शेट्टी अन्ना. काय इथे कोपऱ्यावर त्रिलोक बार असताना तुम्ही 2 किलोमीटर लांब सागर बार मध्ये जाता. वाटेल ते बोलशील. हे बघ थांब. हे बघ मस्करी. कोण आहे शेट्टी? चला शेट्टी अण्णा कोण आहे सांगा. मी सांगतो तू चिडू नको. तुम्ही उधारी का केली? मी नाही केली उधारी. 20,000 उधारी कशासाठी? दारू पिता तुम्ही? अगं नाही दारू पिली. दारूसाठी उधारी केली खरं सांगा. नाही केली मी उधारी. मग काय केलं? जुगार वगैरे खेळता का काय?
अगं मी जुगार कसा खेळणार? मेंढीकोट खेळताना हुकूम लक्षात राहत नाही माझ्या. जुगार कुठून खेळणार मी सांग. नाही काय बारवाल्यावर वगैरे उधळले का काय पैसे? बार बाला नाहीये दिव्या. नाही नाही लाज नाही वाटत का? किती विश्वास ठेवला तुमचा. मला लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची आता. तुला लाज वाटते? हो. गाईचा अशोक नावाचा बॉयफ्रेंड आहे, त्याची तुला लाज वाटत नाही, माझी लाज वाटते. माझ्याबद्दल वाटेल ते बोलू नका. तुमच्या सुनबाईचं लफडं आहे ते बघा आधी. आई माझं लफडं काय म्हणताय हो? मुलांनी गुण उधळले ते बघा. अरे बापच माझा असा आहे तर मुलगा असाच होणार ना. आणि जो लफडं- मला सांगू नकोस, कळलं ना? तुम्ही तुम्हाला बाळा सांगू नका. हिचा जो आहे ना, मला सांगताय. तुम्ही मला नका सांगू. अरे 2 मिनिटं थांबा ना. अरे यात हनीमूनची तिकीट आहेत. अरे खड्ड्यात गेला हनीमून वगैरे नाही पाहिजे. याचा निकाल लावा आधी. हे कोण आहे? अशोक तिकडे. थांबा जरा. मामा. एक मिनिट. काय रे? तिकीट आणि एक चिठ्ठी पण आहे. अजून एक चिठ्ठी. आता कोणासाठी असेल चिठ्ठी? काय मग कसं वाटलं सरप्राईज? आणि हनीमूनची तिकीट मिळाली का? गौरव सावत्या भोजने. अरे दादा तुझ्या मित्राने लिहिलंय. नाही पुढे आहे अजून. या चिठ्ठ्या आम्हीच लिहिल्या होत्या. कसं आहे लग्नात सगळं गोडगोडच होतं. थोडा तडका पाहिजे ना, म्हणजे नंतर संसाराची झळ लागत नाही ना, म्हणून मस्करी केली. अरे बाबा. अरे मामा प्रँक होता. अरे काय रे. मी एकेकाला धरून तुझे मित्र आम्हाला काय सांगतो? ओंकार, कसे मित्र आहेत तुझे? थोडी मस्करी करतात ग ते. सुनबाई चेतना, तुझ्या मित्रांना ना एकदा समोर घेऊन यायचा थोबडा होते हो, सांगत तुमच्या बायकोला सांभाळा. हो, हो. माझी बायको चिडली आहे तिथे. हा म्हणलं त्याला जरा. अर्थ आहे का सांगा? अगं, मस्करी करत होतो ते. कसं झालं कुठले मस्करी घरात? करत होते? मित्र आहेत ते. प्रँक तेच करणार ना मग. मामा हा. अजून एक चिठ्ठी सापडली. आय लव्ह यू जानू. तुला माहित पण नाही, आयराची पाकिटं घेता घेता तू माझं दिल पण घेऊन गेला. आईला माझ्यासाठी आहे मामा ही तुझ्या. विनोदाचा हा आहेर फारच छान होता. मस्त. प्रसादा, मला ते जे वाक्य होतं ते विलक्षण आवडलेलं आहे की संशयाचा जेव्हा कडेलोट होतो तेव्हा मानलेला भाऊ हे नातं तयार होतं. ब्रिलियंट वाक्य आहे. फार मस्त परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. एक एक चिठ्ठ्या जेव्हा येत होत्या तेव्हा प्रत्येकाचे एक्सप्रेशन टिपून घ्यावे असे होते. म्हणजे चेतना क्या बात आहे. वा वा बहारदार. राऊत, रसिका, फॅन्टॅस्टिक. बने मस्त. फॅन्टॅस्टिक. सई. कडक झाला परफॉर्मन्स. जितकी संकल्पना रिलेटेबल, फ्रेश आणि सुंदर होती तेवढ्याच ब्युटिफुली तुम्ही ती परफॉर्म केलीत. फार मजा आली. रस्सा, तू इतकी सुंदर आणि सिम्पल दिसतेस या अटायरमध्ये. खूप छान दिसतेस. समीरदा मस्त. बने मस्त. चेतू छान. राऊत छान. चिठ्ठी फारच आवडली. मजा आली. खरंच भन्नाट परफॉर्मन्स. आपण नेहमी म्हणतो की हास्य जत्रेचं प्रत्येक स्किट हे एक टीमवर्क असतं. Yes. तर हे आमचं स्किट, हे आमचं प्रहसन टीमवर्कचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कारण ह्याची सगळ्यात आधी मूळ संकल्पना आपले चॅनल हेड अजय भाळवणकर सरांची आहे. अरे वा. हां, म्हणजे ते एकदा आम्हाला असं म्हणालेले, भेटायला आलेले तेव्हा, अरे ते लग्नात आहेर येतात ना, त्या आहेरात काहीतरी आपण करू शकतो. त्याचं प्रचंड काहीतरी विनोदी होऊ शकतं की आहेराच्या पाकिटातून काहीतरी येऊ शकतं. त्याच्यावर आमच्या मिटिंगमध्ये अमोल पाटीलनी ही कल्पना काढली की त्या चिठ्ठ्या आल्या तर, आणि ती ऋषिकांत राऊतनी लिहून काढली आणि आम्ही सगळे आता परफॉर्म केलं. तर हे म्हटलं इट इज लाईक अ टीम वर्क. तर माझ्या मते एकदा आपल्यासाठी जोरात टाळ्या वाजूया खरंय. आणि अजय भालवणकर सरांसाठी जोरात टाळ्या वाजूया. जोरदार टाळ्या. Yes. थँक्यू अजय सर. मंडळी, बायको माहेरी जाण्याचा मणिकांचन योग नशिबी आलेल्या नवऱ्याची धमाल गोष्ट दाखवायला आता तुमच्या समोर येतात हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. या प्रतापराव या बसा. नाही आज चालू द्या. नाही मला एक फक्त एवढी भरा. नाही तेवढीच बरं. बसा तरी. नाही मी असं फिरत हळूहळू पितो. बरं. नाहीये नाही. माने मोरे. वाव.
खरं सांगू का म्हणजे आपल्यातच ठेवा पण मला खूप आनंद होतोय आज माझी बायको ना खूप दिवसांनी माहेरी गेली अचानक माहितीये तुम्ही लॉटरी काढता आणि तुम्हाला ती लागते तसं फिलिंग आहे हो. खरं सांगतो माझी बायको जातच नव्हती हो माहेरी किती वर्ष झाली जात नव्हती आता तिचा भाऊ आहे ना एक चुलत भाऊ त्याला बाळ झालंय तर त्याचं बारसं आहे म्हणून ती 10-12 दिवसांसाठी गावी गेली बरं झालं देव करू आणि सगळ्यांच्या बायकांच्या भावांना बाळ हो चांगलंय बायको माहेरी गेल्यावर एका माणसाचा चेहरा कसा खुल्लाय बघा तो काय ते हसू बघा या पुढे खरं तर खुल्लाय हो खुल्लाय लपवू नाही शकत हे पण हो ऐकलं काय आता गेले ना आता पार्टीमध्ये अजिबात कसूर करू नको हा लय मजा करूया एन्जॉय करूया काय धमाल करून टाकू काय चला आणि हा बघा मी चकण्यासाठी पापलेट पण मागवलंय पापलेट हो मोरे पापलेट फक्त मग सुरमई नको वासाडून सकाळी तरी बोलायचा बाजारात तुला एवढ्या मोठ्या सुरमई का नाही 2 मिनिट मित्राला फोन करतो लगेच मी काय खायची सुरमई नाही बोलत आहे मग सुरमई कसली सुरमई ती मसाजवाली सुरमई तुमची ओळख आहे माझ्या मित्राची ओळख आहे काय बोलव काय नाही माने नको अहो नको मसाज एक बाई येणार इथे म्हणजे नाही आता बायको नसे घरी तेव्हा बाहेरची पोरगी मसाज करी नाही माने नको तू द्यावं अहो लय मजा येते मसाजला मग आणि मला सांगा अशी संधी परत मिळणार आहे काय आज काय ते होऊनच जाऊ दे. मी तर तयारच आहे मोरे बोलू काय नाही मेसेज टाकून बघतो आली तर आली कळेल ना आपल्याला येते की नाही ते नाही पण ते मसाज देतात म्हणजे ते माझ्या पूर्ण बॉडी मसाज फुल बॉडी मजा असते म्हणजे हो नसा सगळ्या मोकल्या होतात का नाही म्हणजे एकदा करून बघा ठीक आहे बोलवा मेसेज ते करून बघा चला हो आपण चेअर्स करूया मेसेज गेलाय ना चला चेअर्स बर का आता मेसेज गेला सुरमई आली पण इतक्यात मित्र भारी पहिला फास्ट सर्व्हिस आहे हो माझा पहिला नंबर माझा पहिला नंबर नाही सुरमई नाही माझी बायको आली माझी बायको आली आहे उठा हे आवरा माझी बायको आली अरे बापरे आता मध्ये कशी काय आली आता मला काय माहिती मध्ये कशी आली तुम्ही उठा ना पटकन ते हात घेऊन जा लपवा बाटल्याला पोहा तुम्ही इथे बसा काही नाही ना किती वेळ दरवाजा उघडाला अगं रसिका वहिनी हसायचंय मोरे भाऊजी माने भाऊजी तुम्ही नाही नमस्कार गप्पा मारण्यासाठी आलोय हो तुम्ही मध्येच कशी काय आल्या ते विसरलीस ना काहीतरी ना फोन करायचा ना आम्हाला आम्ही तिकडे काय राहायला इकडे आणून तुम्हाला दिलेलं असतं नाही मी मला सांगितलं असतंस तर मी ट्रॅव्हल्सचा जो स्टॉप आहे तिथे आलो असतो तुला घ्यायला ऐका मी काही विसरले वगैरे नाहीये मग का आलीस अहो काय झालं आम्ही ट्रॅव्हलची बस पकडायला रिक्षाने निघालो तिकडे ओंक्याचं चालू झालं भाऊजी कधी इतकी वर्ष राहिले नाहीयेत एकटे कसे राहतील एकटे सकाळी उद्या मीटिंग आहे महत्वाची उठतील की नाही नाश्त्याला काय खातील भाऊजींचं पोट म्हणजे अगदी नखरेल नारे बाहेरचं जरा काही खाल्लं का पोट रुसून बसतं सगळं बोलत होतास रिक्षात मला खूप काळजी वाटते तुमची भाऊजी बघा ना केवढे झालात तुम्ही म्हणजे असे एकदम नाजूक एकदम सॉफ्ट झालेत नाहीत का मोरे काका बघा ना म्हणजे यांना डिसेंट्री तर अशी लागते जशी ऑनलाईन शॉपिंगवर आपल्याला डिस्काउंट मिळतं नाही म्हणजे असं हे काही नाहीये म्हणजे काळजी करायचं काहीच नाहीये मी स्वतःची काळजी घेणार हो की नाही चला तुम्ही या नाही मी हेच म्हटलं त्याला घेतील तसे ते स्वतःची काळजी पण ऐकायलाच तयार नाही हो आणि त्यात उद्या खूप महत्वाची मीटिंग आहे ना तुमची म्हटलं एकदाची ती मीटिंग होऊ दे मग काय शनिवारी वगैरे जाऊ आम्ही दोघं एवढं हे कशाला म्हणजे 2 दिवस कशाला काढायचे आपण आताच जा ना तू मैत्रीण आली ना तुझी प्रिया गावी ती तू येणार म्हणून आली ना
तुमची भेट कुठे झाली आपल्या लग्नानंतर? तुला तिला भेटायचंय म्हणून ती थांबलीये. आता तूच नाही गेली तर ती तिच्या घरी जाईल, मग तुमची भेट नाही होणार. तू जा. हो रे ओंक्या, खरं तर विसरूनच गेले मी. वहिनी खरंच जा तुम्ही जा, आणि ह्यांच्या जेवणाची तुम्ही काळजी करू नका. बरोबर 7 वाजता मी ह्यांना नाश्ता घेऊन येतो आणि ऑफिसला जाताना डाबा काय. हा मी पाण्याची बाटली बिटली पण भरून देईन, ऑफिसला सोडेन बिन माझ्या गाडीवर. आणि बघ काय तो ट्रॅव्हल्स वाला जो आहे तो माझ्या ओळखीचा आहे. त्याला मी काही फोन करून सांगेन की बाबा माझी बायको आणि मेहुणा येत आहेत, तर तू बस थांबवून ठेव. अजून वेळ पण येत आहे बघ. थांबेल का तो बस? आम्ही पोहोचू. ओंक्या चल मग, चल आपण निघूयाच. मला असं वाटतं आपल्याला पोहोचेल. बॅग घे, बॅग. चल चल चल. अहो येते मी फोन कर. हे घ्या गरमागरम पापलेट. पापलेट? हो, चकण्याला मागवलेलं ना. चकण्याला? हो. चकण्याला? हे घ्या चाखण्याला. चाखण्याला आपण असं करतो ना. अरे अरे बापरे बघू काय. अरे काय चाखला मी पापलेट असं म्हणतो ना, तसं चाखण्याला. भाऊजी म्हणजे चाकणं ह्याचाच अपभ्रंश चकणा असं झालेलं आहे. मद्याबरोबर चकणा असतो, नाहीतर एरवी चाकणं असतं. असं काही बरोबर. लॉजिक आहे, लॉजिक आहे. पण आमचं तसं काही नाही. नाही पण मला एक कळत नाहीये. मी सगळा स्वयंपाक केला होता की नाही घरी, मग हे बाहेरचे पापलेट वगैरे मागवायची काय गरज होती? तुम्हाला सांगितलं ना बाहेरचं पोट बिघडतं की नाही खाऊन. कशाला मागवायचं? ताई अर्धा तास झाला आपण जाऊन आणि पापलेट मागवलं. 10 दिवसात किती पापलेट आले असती घरी काय नाही आज नाही, मला आहे. माझ्यासाठी नव्हतंच मागवला मी हा पापलेट. हा मोने मारे राणे मोरे 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 माने आहेत, त्यांच्यासाठी हे पापलेट मागवले होते. आमच्यासाठीच मागवलेलं. तर म्हटलं काय जरा इकडे बसून खाऊ म्हणून, बाकी काय नाही. पण आता काय थांबण्यात अर्थ नाही. हा आता काय असे गेलो तरी चालेल आम्ही. नाही थांबा ना, इथे बसून पापलेट खा. पोळ्या आहेत घरात. मग हे गेले की आपण एकत्र खाऊ. मी घरचं खाईन, तुम्ही पापलेट खा. नाही आम्ही आपलं टाकीच्या बाजूला बसून खातो तिकडे. चला तुमचं आपलं चालू द्या. येतो काय काळजी, नंतर बघू काय. चला आप येऊ परत. चला येतो वहीन. चला वहीन येऊ का? चल रे. चल चल. चल टाकीराव टाकीवर. 15 मिनिटं झाली होती ना मला जाऊन. तुम्ही शेजारच्या बाजूच्या बोलून इथे पार्टी सुरू केली. नाही, आणि सगळ्यात महत्वाचं हो ना पार्टी. आणि त्यांना पापलेट खायचं होतं, त्यांनी त्यांच्या घरी मागवावं आणि खावं ना. इथे आपल्या घरी मागवून खायची गरजच काय मुळात? कारण वहिनी खाऊ देत नाहीत. मोरे वहिनी त्यांना पापलेट खाऊ देत नाहीत, म्हणून ते इथे येऊन पापलेट खात होते. त्यांनी मला तसं सांगितलं. रसिका चल मोरे वहिनी काल सुकट बनवत होत्या. काय म्हणतोय आज? सुकट बनवत होत्या? काय काय अगं दारूच्या बाटल्या आहेत. माहिती आहे मला ते दारूच्या बाटल्या. हे काय आहे? अरे बापरे, दारूच्या बाटल्या आपल्या घरात कशा आल्या? कशा आल्या? तुम्ही मला सांगा. म्हणजे मी गेल्यानंतर तुम्ही शेजारच्यांना बोलावून घरात दारू पित होतात. म्हणून तुम्ही पापलेट मागवलं होतं. आता माझ्या लक्षात येतंय. बरं झालं आपण आलो ताई, नाही त्यांनी काय केलं असतं ना. खरंच रे. रसिका ऐक ना, मला काही ऐकायचं नाही. खोटं बोलताय मी नाही पित ग. मी माझ्यासाठी नव्हतं ते मोरे आणि माने त्यांना प्यायची होती. वहिनी पिऊ देत नाहीत म्हणून इथे आले होते प्यायला. आज सगळं फक्त मोरे आणि मानेंना करायचं होतं. तुम्हाला काहीच करायचं नव्हतं. हे खरं आहे? हे खरं आहे. तुम्हाला काहीच करायचं नव्हतं? शपथ माझ्यावर विश्वास ठेव ग. मी काहीच स्पर्श पण नाही केला. मी असलं काहीच करणार नाहीये. कशाला मी दारू पिन? मी तर शपथ घेतली होती ना. आणि हे बघ वेळ चाललाय ना रसिका. हे बघ आता अर्धा तासच उरलाय बस येण्यासाठी. तुझ्या भावाला बाळ झालंय. 1 मिनिट, मला कधी बाळ झालं? कानाखाली मारीन. तुमच्या दोघांच्या भावाला झालंय की नाही? चुलत भाऊ नाही, त्याला बाळ झालंय की नाही? तू सांगितलंयस की तू येणार आहे आणि आता तू नाही गेलीस तर किती प्रॉब्लेम होईल? आईला किती वाईट वाटेल. नाही अहो, बऱ्याच वर्षांनी गौऱ्याला एकतर बाळ झालंय, जायला तर लागेलच. तुम्ही त्या ट्रॅव्हल्स वाल्याला फोन करा, आम्ही येतोय सांगा. मी चलो जाऊन येऊया. मला ओटी तरी भरलीच पाहिजे. आधी फोन करा मला. हो कोण आलंय? ती बाटल्या तुम्ही फोन करताना करतो. प्रत्येक प्रताप यही रहता है क्या? हाँ. वो 3 लोगों का मसाज का ऑर्डर आया था, मेरे को बुलाया था. किस को करना है मसाज? अरे बाबा जल्दी बोलो, 3 लोगों को बोला था. 1 मिनट, 3 मर्द लोग बोले थे. आपको भी करना है क्या भाई? प्लान में चेंज है क्या कुछ? नहीं चलेगा मेरे को. क्या एडवांस आया, मैं 3 किसी का भी कर सकती है मसाज. तुम्ही मसाज साठी एक बाई मागवलीत घरी? मी नाही मागवली. तुम्ही नाही मागवलीत म्हणजे? मोरे आणि मानेंनी मागवलेली.
सुनो करायचा आहे का मसाज? पाठवू दे का थांब? काय करू? क्या चल रहा है यार? नहीं हमें नहीं करने का है, इधर आओ। काहे के लिए खाली फोकट टाइम किया यार तूने, ऐसा वेस्ट मेरा। हमको माफ करना, इधर आओ। हाँ इधर आओ। नहीं करना है ना? कंफर्म है? कंफर्म नहीं करना है ना? अरे नहीं करायचं नहीं मला. करना है, इधर आओ। पहले बोलता था ना सेठ, तुम लोग भी ना ऐसा सुनो करता सुनो है। सुनो, वो एडवांस दिया है, उसमें कुछ होगा क्या? एक का एडजस्ट? 3 का एडवांस है ना? नहीं होगा, थोड़ा सा तो करो। नहीं होगा रे। थोड़ा कर। ओ क्या? मी तिला पाठवतोय, जा ना बाबा। जाती है ना? हाँ काय आहे भाऊजी? 15 मिनिटात झाली होती हो, 15 मिनिटं झाली. तुम्ही पापलेट मागवताय, दारूच्या बाटल्या, पोरगी मागवली मसाज करायला. लाज वाटत नाही का हो? मी नाही. खोटं बोलता तुम्ही? खोटं नाही बोलत आहे मी. बायको करते उपास तपास आणि हा नवरा बाहेरच्या मुलीकडनं करून घेते मसाज. ठीक आहे, लाज वाटत नाही, लाज. ऐक ना प्लीज जा माहेरी. तू सांगितलंस तिकडे सगळ्यांना तू येणार आहेस. रसिका थांब ना, जा ना माहेरी. का लागलायस माझ्या मागे शनी सारखा? का? नाही, मी खरं तर आणणार नव्हतो ताईला. मग का आणलंस? पण आम्ही जेव्हा निघत होतो तेव्हा तुमच्या डोळ्यातली जी मी चमक बघितली ना, तेव्हाच मला कळलं काहीतरी जबरदस्त बेत रचलाय तुम्ही इथे. मी म्हटलं इथे तुम्ही मज्जा करणार, मी तिकडे उन्हात फिरणार. ये बडी नाइंसाफी आहे म्हटलं. म्हणून मी ताईला घेऊन आलो. एक लक्षात ठेवा, यापुढे जेव्हा केव्हा प्लॅन बनवायचा असेल तेव्हा मला त्यात इन करायचं. ताई, मी जरा या बाटल्या ओतून येतो ग गटारात मित्रांसोबत. मस्त आला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. वेल डन. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई, बेधुंद करणारा परफॉर्मन्स होता. आणि राऊत, मला असं वाटतं की तू जेव्हा असं एक माजोरडं किंवा ॲरोगंट कॅरेक्टर करतोस तेव्हा एक ॲक्टर म्हणून तू एक खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोस मला ऑडियन्स म्हणून. पीपी मस्त, एकूण धमाल आली आणि मस्त आला परफॉर्मन्स. एकदम चिंगाट परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, विनोदाचा हा फड असाच रंगणार आहे पण पुढील भागात. तर तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.